नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, विद्या विश्व अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महिला व बालविकास विभाग व ICDS विभागाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांच्या सिरीजमधला हा आपला 17वा व्हिडिओ आहे. मागील व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि चला सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. तर पहिला प्रश्न आहे, अनुवांशिक रोग कशाशी संबंधित आहेत? हिमोफिलिया, उच्च रक्तदाब, फायब्रोसिस यापैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हिमोफिलिया. एड्स कशाशी संबंधित आहे? जीवाणू, रोग, अनुवांशिक रोग यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रोग. WHO चे पूर्ण रूप काय आहे? जागतिक आरोग्य संघटना, व्यापक आरोग्य संस्था, संपूर्ण आरोग्य संस्था. वरील सर्व. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जागतिक आरोग्य संघटना. नवीन जन्मलेल्या बाळामध्ये रक्त गोठण्यासाठी मुख्य घटक कोणता आहे? व्हिटॅमिन ए, प्रथिने, व्हिटॅमिन के, ऊर्जा. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 व्हिटॅमिन के. जर्मिनल कालावधी कोणत्या अवस्थेशी संबंधित आहे? अंड्याच्या अवस्थेचा कालावधी, गर्भ शरीरावस्थेचा कालावधी, गर्भाचा कालावधी, वरील सर्व. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जे की आहे अंड्याच्या अवस्थेचा कालावधी. कुपोषणावर नियंत्रण ठेवणे हे कोणत्या योजनेचे उद्दिष्ट आहे? जननी सुरक्षा योजना, ग्रामीण आरोग्य योजना, बालशक्ती योजना, वरील सर्व. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बालशक्ती योजना. बाल विकासाच्या मूलभूत संकल्पना काय आहेत? उद्दिष्टे किंवा विकास, वाढ आणि विकास यातील फरक, विकासाची तत्वे, वरील सर्व. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. कोलोस्ट्रम कशाशी संबंधित आहे? आईचे दूध, कथील दूध, कृत्रिम दूध यापैकी नाही. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आईचे दूध. पल्स पोलिओ कार्यक्रम कधी सुरू झाला? 2 ऑक्टोबर 1999, 10 नोव्हेंबर 1980, 3 जानेवारी 1998, 10 एप्रिल 1997. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 2 ऑक्टोबर 1999. जननी सुरक्षा योजना कधी सुरू झाली? 2011, 2012, 2014, 2016. तर याचे अचूक उत्तर आहे 2011. पूर्वशालेय शिक्षणाचे जनक कोण आहेत? मदर तेरेसा, मॅकमिलन बहिणी, गांधीजी, बांडुरा. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मॅकमिलन बहिणी. रिकामी जागा याच्या सेवनाने गर्भवती महिलांमधील मळमळ कमी होऊ शकते. चरबीयुक्त अन्न, मसालेदार अन्न, कमी आणि वारंवार जेवण, अधिक अन्न. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कमी आणि वारंवार जेवण. स्तनांमधील अल्कोहोलीला उत्तेजित करणारा हार्मोन ज्या परिणामी दुधाचे उत्पादन होते त्याला काय म्हणतात? प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन, ल्युटेनेझिंग हार्मोन, इस्ट्रोजन. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 प्रोलॅक्टिन. गर्भधारणेदरम्यान कोणत्या पोषक तत्वांची गरज दुप्पट होते? लोह, प्रोटीन, ऊर्जा, कॅल्शियम. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लोह. ऊर्जा निर्माण करणारे 3 पोषक घटक कोणते आहेत? जीवनसत्वे, प्रथिने आणि खनिजे, जीवनसत्वे, कर्बोदके, चरबी, चरबी, कार्बोहायड्रेट आणि प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि
कर्बोदके. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चरबी, कार्बोहायड्रेट आणि प्रथिने. कोणत्या पोषक तत्वांचे जास्त सेवन केल्यास उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो? फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, सल्फर. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सोडियम. गर्भधारणेदरम्यान शिफारस केलेल्या आहारात लोहाचे प्रमाण किती असले पाहिजे? 25 मिलीग्राम दररोज, 30 मिलीग्राम दररोज, 35 मिलीग्राम दररोज, 40 मिलीग्राम दररोज. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 35 मिलीग्राम रोज. गर्भधारणेदरम्यान सरासरी किती वजन वाढले पाहिजे? 15 ते 17 किलो, 5 ते 7 किलो, 10 ते 12 किलो, 8 ते 9 किलो. तर याचे अचूक उत्तर आहे 10 ते 12 किलो. स्मॉल पॉक्स टाळण्यासाठी प्रस्तावित लस खालीलपैकी कोणती आहे? रोटाव्हायरस, बीसीजी, एमएमआर, व्हॅरिसेला. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड व्हॅरिसेला. एमएमआर लस कोणत्या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी वापरली जाते? गोवर, मलेरिया, न्यूमोनिया, पोलिओ. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ गोवर. 12 वर्षाच्या मुलाच्या पोषणासाठी किती कॅलरीज पुरवल्या पाहिजेत? 3000 ते 3400, 2800 ते 3000, 2600 ते 2800, 2400 ते 2600. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ 3000 ते 3400. बेरीबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी1, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी12. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्हिटॅमिन बी1. खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे काळा ताप या रोगाचा प्रसार होतो? ऑप्शन आहे जिआरडिया, ट्रायपॅनोसोमा, लेशमॅनिया, व्हायरस. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी लेशमॅनिया या परजीवीमुळे काळा ताप या रोगाचा प्रसार होतो. 0 ते 6 वर्ष वयोगटातील सर्व मुलांचा विकास आणि शैक्षणिक परिणाम वाढविण्याच्या उद्देशाने कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? राष्ट्रीय बाल धोरण, एकात्मिक बाल विकास सेवा, जेंडर बजेटिंग योजना, बाल पुरस्कार योजना. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब एकात्मिक बाल विकास सेवा. खालीलपैकी कोणत्या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये सिझेरियन विभागासह प्रसूतीचा अधिकार पूर्णपणे मोफत आणि कोणत्याही खर्चाशिवाय देण्यात आला आहे? जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, जेंडर बजेटिंग योजना, सुकन्या समृद्धी योजना. तर याचे अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जननी शिशु सुरक्षा योजना. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.